महाराष्ट्रामध्ये कुणालाही असुरक्षित वाटता कामा नये असं देखील अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठल्याही 36 जिल्ह्यामध्ये वेडेवाकड्या घटना घडता कामा नये. माझ्या आया बहिणीला, माझ्या मुलीला सन्मानाने राहता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारे असुरक्षितता वाटता कामा नये. ज्या नराधमांनी स्वारगेटला जी घटना केली तो 3 दिवस सापडत नव्हता, परंतु शेवटी ड्रोनच्या माध्यमातून पूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि आज रात्री 1 वाजता त्याला त्या ठिकाणी पकडला. जे कोणी दोषी असेल त्याला फाशीसारखी कडक शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे. ह्याच्याबद्दल कुणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. आमचं सरकार संवेदनशील आहे, झिरो टॉलरन्स वाला आहे आणि म्हणून या ठिकाणी जो आरोपी आहे या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललोय आणि ही केस फास्ट ट्रॅकवर घेणार. मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतायत, अजितदादा स्वतः लक्ष घालतायत पालकमंत्री म्हणून. या नराधमाला फाशीची शिक्षा लागली पाहिजे. पुढे कोणीही अशा प्रकारच्या आमच्या लाडक्या बहिणींवर अत्याचार करायला हिम्मत करता कामा नये. अशा प्रकारचं काम आमचं सरकार करेल.